ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृता ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धे वन्दे तद्गुणलब्धे वन्दे तद्गुणलब्धे। जुल 24 भगवान की देवादेव मूलनायक 1008 शांतीप्रदाता शांतीनाथ भगवान की देवादेव मूलनायक 1008 बालब्रह्मचारी निमिनाथ भगवान की देवादेव मूलनायक 1008 आदिब्रह्मा श्री आदिनाथ भगवान की देवादेव मूलनायक 1008 मुनीसुरतनाथ भगवान की सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री जिनसेन स्वामी की 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगुदी समाधि सम्राट गुरुनामगुराचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणी आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरुदेव सन्मत सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की भविजी हो। श्री श्रीपाल राजा आणि मैना सुंदरीची कथा चालू होणार आहे आणि त्याची प्रस्तावना चालू आहे की या चातुर्माच्या कालामध्ये या कथेच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला योग्य मार्गावर नेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि काल जी प्रस्तावना चालू होती त्यात आपले बरेच विषय असे झाले की आज आपण जैन धर्माचं आणि जैनॉलॉजीचं जे आचरण करावलं आहे त्या आचरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आणि सगळ्यात महत्त्वाचा जर रोल कोणाचा असेल तर महापुरुषांचा आहे। त्या महापुरुषांच्यामुळं निश्चित रूपानं आम्ही योग्य मार्गावर धर्माच्या आचरणावर येऊ शकतोय। आज बरीच माणसं इन्स्पायर कुणामुळे होतात? तुमच्या जीवनातल्या लोकांच्यामुळे इन्स्पायर होत नाहीत। बरेच जण म्हणतील आम्ही नटनटींच्याकडनं इन्स्पायर होतोय, खेळाडूंच्या इन्स्पायर होतोय, अमुक होतोय, परंतु ते इन्स्पायर आहे ते तात्पुरतं आहे। परंतु जीवन मोक्ष मार्गावर नेणे किंवा धर्माच्या आधिपत्याखाली घेऊन आपल्या जीवनाला सुखी मार्गाकडे नेणे हे जर कोण करत असेल तर महापुरुषच करणार नाहीत, ही गोष्ट महत्त्वाची आहे। आम्ही याचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे। कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, महापुरुष आहेत ते महापुरुष आपल्या जीवनामध्ये स्वतः आपल्या आचरणाच्या द्वारे काहीतरी बनलेले आहेत आणि मग ते जगाला इन्स्पायर बनलेले आहेत। याचं चिंतन करणं आवश्यक आहे। आज एक गोष्ट लक्षात घ्या, कारण की जीवनामध्ये प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक गोष्टीचा विचार आणि चिंतन मनन करत असताना साधारण श्रावक असतील, व्रती लोक असतील किंवा साधू असतील, या साधूंनी धर्ममय जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये कुणाचा बोध घेऊन ते पुढे जात असतील तर या महापुरुषांचा बोध घेऊनच पुढे जातात। आणि भारत देश तर एक संतांची आणि तीर्थंकरांची भूमी आहे। या भूमीकडे तर कणी त्याग, संयम, अहिंसा, सत्य, आचौर्य, ब्रह्मचर्य या व्रतांच्या माध्यमातून या भूमीकडे बघितलं जाते। याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे। म्हणून सगळ्यात महत्त्वाची भूमिका काय असेल, आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या ज्यावेळी संकट, उपसर्ग, दुःख किंवा जीवनाच्या वळणावर वेगवेगळी जीवनाची वळणं प्राप्त होतात त्यावेळी प्रत्येक वेळी आम्ही सुद्धा स्थित होताना का नाही महापुरुषाच्या जीवनाकडे बघूनच स्थित होतोय। दुःखामध्ये स्थिर होणारी बरीच माणसं पार्श्वनाथ भगवंतांच्याकडून स्थिर होतात। एवढी उपसर्ग आले तरी सुद्धा ते त्यामध्ये स्थिर राहिले म्हणून ते मोक्षाला गेले आणि भगवान पार्श्वनाथ बनले। ही गोष्ट महत्त्वाची आहे। आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं। कारण की
सगळ्या गोष्टी तशाच आहेत. आज जैन सोडा तर जैनेतर समाजसुद्धा आहे. तो समाजसुद्धा की नाही आज सगळ्यात जास्त कुणाचा आदर्श जीवनामध्ये घेऊन चालत असेल तर दोन माणसांचा आदर्श घेऊन जीवनात चालणार आहे. जैनेतर समाज पूर्ण विश्वातला सांभाळलो मी. त्यात आदर्श पुरुष, व्यवहार पुरुष प्रभू रामचंद्रजी. आणि दुसरी कोण व्यक्ती असेल तर दुसरी व्यक्ती आहे ज्यांना भक्तांच्या श्रेणीमध्ये जगात विश्वामध्ये सगळ्यात मोठं स्थान दिलं जाते. ते रामभक्त कोण? हनुमान. यांना स्थान दिले जाते. आणि महिलांच्यात जसं बघितला तर तशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला पार उत्तरपासून दक्षिणपर्यंत म्हणजे जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि इकडं गुजरातपासून इकडं कलकत्ता किंवा आसामपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध आहेत. अशा बऱ्याच माणसांनी इन्स्पायर केले, बऱ्याच माणसांनी बोध दिलाय. म्हणून समाज हा योग्य दिशावर आणि योग्य मार्गावर चाललाय. आज ज्या ज्यावेळी अशी संकट येतात, ज्या ज्यावेळी कुठले प्रश्न निर्माण होतात, ज्या ज्यावेळी की नाही वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण होतात, त्या परिस्थितीवर मात करण्यासुद्धा या संतांची किंवा या संतांच्या माध्यमातून झालेल्या मार्गदर्शनाची पुस्तकं आपल्याला काम पडतात. म्हणून आम्ही योग्य मार्गावर आहे भारतवासी. ही गोष्ट महत्त्वाची आहे. याचं चिंतन म्हणून आम्ही करणं आवश्यक आहे. त्यामुळं आपल्याला या 4 महिन्यामध्ये जी श्रीपारालजा आणि सती महासती महिना सुंदरीची कथा ऐकायची आहे. या कथेला आम्ही प्रारंभ करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे ते कुठल्या तारखेपासून प्रारंभ होणार आहे. आत्ता फक्त प्रस्तावना बघावली आहे. आणि जीवनामध्ये काय काय तुमच्या जीवनामध्ये काय काय करू शकताय हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. आज तुम्हाला माहीत नसेल सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव आणि इकडं सोलापूर, उस्मानाबाद असेल, धुळे असेल, भंडारा असेल, लातूर असेल, या भागातला समाज आता या काही वर्षाच्या मागं जर या गोष्टी बघतोय आपण, त्या काही वर्षाच्या मागं या सगळ्या गोष्टी बघत असताना या भागातल्या बऱ्याच मुलांना, बऱ्याच धर्मातल्या श्रावक श्राविकांना, मुलांना, मुलींना घडवण्याचं काम कोणी केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल ज्यांनी 18 गुरुकुलांची स्थापना केली ते गुरुदेव समंतभद्र महाराजजी. ज्यांनी बाहुबली आदी 18 गुरुकुलांची स्थापना केली. त्याच्यापुढून सगळ्यात मोठा महापुरुष जर निश्चितपणे बोललं ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना दिली ते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुद्धा समाजाला स्थिर स्थावर करण्याचं आणि निश्चित रूपानं योग्य ठिकाणी नेण्याचं काम केलं. अशी बरेच व्यक्ती आहेत. आज बऱ्याच गोष्टींचे बरेच की नाही महापुरुष किंवा जे चांगले चांगले पुरुष ज्यांनी आपल्या जीवनात एक आदर्शवत काम केलंय त्या महापुरुषांचं जीवन चरित्र आम्ही कधी बघितलं नाही. म्हणून मी प्रस्तावनामध्ये आज गेले 2-3 दिवस दोन दिवस चालू आहे, दुसरा दिवस हा. गेले अजून 2 दिवस या प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की किती कुणावर प्रकाश कशा पद्धतीने टाकला पाहिजे आणि आम्ही काय जीवनामध्ये घेतलं पाहिजे आणि कशाचा त्याग केला पाहिजे.